क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पालघरचा तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, कौतुकाचा वर्षाव। तारपा हे केवळ एक पारंपरिक वाद्य नसून आदिवासी जीवनाचा आत्मस्वर आहे। निसर्ग, अध्यात्म आणि सामूहिक जीवनशैली यांचा सुरेल संगम म्हणजे तारपा। देवकार्य विधी, सण उत्सव, सामूहिक नृत्य आणि उपासना यातून घुमणारा हा नाद आदिवासी समाजाला एका लयीत बांधतो। अशा या तारप्याला राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देणारे पालघर जिल्ह्यातील वाळवंड गावचे सुपुत्र ज्येष्ठ तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून या सन्मानामुळे संपूर्ण आदिवासी समाजात आनंद आणि अभिमानाची लाट उसळली आहे। तारपा हा केवळ ऐकण्याचा अनुभव नसून अनुभवण्याची साधना आहे। निसर्गातून जन्मलेले सूर, वाऱ्याशी संवाद साधणारा नाद आणि माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी लय या साऱ्यांचा संगम तारप्यात दिसून येतो। आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात तारप्याला अनन्यसाधारण महत्त्व असून हा नाद केवळ संगीत न राहता सामूहिक चेतनेचा आवाज बनतो। निसर्ग, मानव आणि अध्यात्म यांच्यातील नातं जोडणारा हा स्वर म्हणजेच आदिवासी संस्कृतीची ओळख आहे। भिकल्या धिंडा यांना तारपा वाजविण्याचा वारसा आजोबांकडून मिळाला। गुरे चारत असताना अवघ्या 10व्या वर्षी त्यांच्या जीवनात तारप्याचा नाद उतरला। जंगल, डोंगर, वारा, पक्षी, माती या साऱ्यांमधून त्यांनी सूर शिकले। त्यामुळे त्यांच्या बोटातून निघणारे सूर शिकवलेले नसून जगलेले आहेत। ते तारप्याबद्दल बोलतात तेव्हा केवळ वाद्याविषयी नाही तर संपूर्ण जीवनदृष्टी मांडतात। तारप्याची निर्मिती, त्यामागील तत्वज्ञान, त्याचे सांस्कृतिक अर्थ आणि आदिवासी जीवनातील स्थान हे ते अत्यंत साधेपणाने पण खोल आशयासह मांडतात। भिकल्या धिंडा यांच्या कलेची दखल यापूर्वीही घेतली गेली। 2022 साली नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमीकडून त्यांना अमृत पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। आता मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या वैयक्तिक कलेपेक्षा त्यांनी जपलेल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि तारप्यावरील अपार प्रेमाचा गौरव आहे। हा सन्मान म्हणजे मुख्य प्रवाहाने आदिवासी संस्कृतीला दिलेली मान्यता असल्याचे मानले जात आहे। 2023 साली नाशिक येथे झालेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या 3ऱ्या जिल्हा साहित्यिक संमेलनाचे उद्घाटक म्हणूनही भिकल्या धिंडा उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी आदिवासी बोलीत केलेल्या मार्मिक आणि आशयपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली होती। साधे भोळे व्यक्तिमत्व असलेल्या भिकल्या धिंडा यांनी तारप्याला केवळ जपले नाही तर ते जगासमोर प्रतिष्ठेने मांडले। त्यांनी आदिवासी संस्कृतीला प्रदर्शनात नाही तर सन्मानाच्या स्थानी नेऊन ठेवले। आज त्यांचा पद्मश्री सन्मान एक स्पष्ट संदेश देतो। आदिवासी कला ही केवळ लोककला नाही, ती लोकांची संस्कृती आहे। ती उपेक्षित परंपरा नसून भारतीय संस्कृतीची मूळ धारा आहे। तारप्याचा नाद जसा निसर्गाशी एकरूप होतो तसाच भिकल्या धिंडा यांचा जीवन प्रवास परंपरेशी एकरूप झालेला आहे। त्यामुळेच त्यांचा हा गौरव एका व्यक्तीचा नसून तो संपूर्ण आदिवासी अस्मितेचा विजय मानला जात आहे। भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन। आपण जपलेली परंपरा, जिवंत ठेवलेली संस्कृती आणि जागतिक स्तरावर पोहोचवलेला तारप्याचा नाद यासाठी आदिवासी समाज आपला सदैव ऋणी राहील। तारपा वाजत राहो, संस्कृती जिवंत राहो, आदिवासी अस्मिता अढळ राहो। प्रतिनिधी सौरव कांबडी, पालघर। चांगला वाटतं, कसा वाटतं, चांगला मन समाधानाला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला। कधी ना कधीतरी मिळणारच आहे, हे माझा भाग्य समजा। किती वर्षापासून मी बारीकच्या म्हणजे 10-12 वर्षापासून गाई चारायला लागलो। तिथून तर मी गुराशी माझा वाद्य चालवा, असा हे वाद्य वाजवायचा, म्हणजे शरीर पण चांगला आणि मन समाधान होय। त्याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहीत नाही पडेल, पण त्याचा ऐकाय मन समाधान चांगला वाटेल। काय हे माडाचं पात आणि हे बंबू नर आणि मादी असा परिवार बनवलेला आहे आणि त्याला दुधी जोडलेली आहे। तरुण पिढीला काय सांगायचं आता, त्याला समजवला पाहिजे, समजला पाहिजे, त्याला कळला पाहिजे ही संस्कृती टिकवायला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।